नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 3 उपयोजित इतिहास भाग 2 या पाठाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. की अगदी आतापर्यंत आपण या पाठामध्ये उपयोजित इतिहास म्हणजे काय ते आपण या ठिकाणी अभ्यासले. उपयोजित इतिहास त्याचप्रमाणे विविध विषयामधील संशोधन याचाही अभ्यास आपण केलेला आहे. यानंतर उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ याचाही आपण अभ्यास केलेला आहे. सांस्कृतिक त्याचप्रमाणे नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन, संबंधित व्यवसाय क्षेत्र या अगदी अशा या गोष्टींचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. की अगदी उपयोजित इतिहास वर्तमान काळ यामध्ये आपण विविध गोष्टींचा विचार केला आहे. त्यानंतर सांस्कृतिक त्याचप्रमाणे नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन हे आपण या ठिकाणी अभ्यासत होतो. की अगदी अशा या भारतामध्ये असणारे विविध अशा प्रकारचे वारसास्थळं की ज्या वारसास्थळामध्ये आज आपण या ठिकाणी भारतामधील असणारे जी जागतिक अशा प्रकारची वारसास्थळं आहेत की अशा या जागतिक वारसास्थळांचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. की अगदी अशा या जागतिक वारसास्थळामध्ये सुरुवातीला सांस्कृतिक असणारी जी वारसास्थळं आहे की अशा या वारसास्थळांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. की 1983 साली आग्र्याचा किल्ला याचाही सांस्कृतिक वारसास्थळामध्ये त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. त्यानंतर 1983मध्ये अजिंठा लेणी आहे, वेरूळ लेणी आहे, ताजमहाल आहे. अशा या गोष्टींचा त्या ठिकाणी सांस्कृतिक वारसास्थळामध्ये समावेश झालेला आहे. त्यानंतर 1984मध्ये महाबलीपुरम या ठिकाणी असणारी मंदिरं, त्यानंतर कोणार्क या ठिकाणी असणारं सूर्यमंदिर याचाही समावेश भारतातील जागतिक वारसास्थळं यामध्ये झालेला आहे. त्यानंतर 1986मध्ये गोव्यातील चर्च, त्याचप्रमाणे कॉन्व्हेंट्स, त्याचप्रमाणे फतेपूर सिक्री, त्यानंतर हम्पी या ठिकाणी वास्तुसंकुल, त्याचप्रमाणे खजुराहो या ठिकाणी असणारी मंदिरं याचाही समावेश भारतातील जागतिक वारसास्थळामध्ये झालेला आहे. त्यानंतर 1987मध्ये घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी ही त्या ठिकाणी त्याचा समावेश झालेला आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला 1987मध्ये चोळ मंदिरं, तंजावरचं बृहदेश्वर मंदिर असेल तेही या ठिकाणी समावेश झालेला आहे. त्यानंतर 1987मध्ये पट्टदकल या ठिकाणी असणारी मंदिरं, 1989मध्ये सांचीचा स्तूप, त्यानंतर 1993मध्ये हुमायूनची कबर, 1993मध्ये पुन्हा कुतुब मिनार त्याचप्रमाणे परिसरातील वास्तू याचाही समावेश झालेला आहे. 1999मध्ये दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, निलगिरी माउंटन रेल्वे, द कालका सिमला रेल्वे याचाही समावेश भारतातील जागतिक वारसास्थळामध्ये झालेला आहे. त्यानंतर 2002मध्ये बोधगया या ठिकाणी महाबोधी मंदिर आणि परिसर, 2003मध्ये भीमबेटका या ठिकाणी असणारं शैलाश्रय, 2004मध्ये चंपानेर, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, 2007मध्ये लाल किल्ला दिल्ली, 2010मध्ये जंतर मंतर जयपूर, 2013मध्ये राजस्थानामधील पर्वतीय किल्ले, 2014मध्ये गुजरातमधील पाटण या ठिकाणी राणी की बाव, 2016मध्ये नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळाचा समावेश याच्यामध्ये झालेला आहे. 2016मध्ये चंदीगड या ठिकाणी कॅपिटल कॉम्प्लेक्स, 2017मध्ये अहमदाबाद ऐतिहासिक शहर. म्हणजे अशा या भारतातील जागतिक वारसास्थळांचं आपल्याला या ठिकाणी माहिती सांगता येईल. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतातील जागतिक वारसास्थळं नैसर्गिक की अगदी अशा या नैसर्गिक स्थळांमध्ये 1985मध्ये काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर केवलदेव हेही राष्ट्रीय उद्यान, त्याचप्रमाणे मानस वन्यजीव अभयारण्य
याचाही भारतातील जागतिक वारसास्थळ नैसर्गिकमध्ये समावेश झालेला आहे. 1987मध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर 1988मध्ये नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स, 2005मध्ये राष्ट्रीय उद्यानं, 2012मध्ये पश्चिम घाट, 2014मध्ये ग्रेट हिमालयन पार्क. म्हणजे अशा एकंदरीत भारतातील जागतिक वारसास्थळं नैसर्गिक यांचा समावेश आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. पहा की अगदी यानंतर जर आपण पाहिलं तर भारतामधील मिश्र अशा स्वरूपाचं जागतिक वारसास्थळही या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की 2016मध्ये कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान याचा समावेश भारतातील मिश्र स्वरूपाचं जागतिक वारसास्थळ म्हणून त्या ठिकाणी नोंद झालेली आहे. म्हणजेच एकंदरीत जर आपण पाहिलं तर युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीमध्ये पश्चिम घाटाचा समावेश 2012मध्ये केला गेलेला आहे की अगदी जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील कास पठार हे पश्चिम घाटरांगामध्ये आहे. त्या ठिकाणी सांस्कृतिक नैसर्गिक वारशाचं व्यवस्थापन हे जर आपण पाहिलं तर उपयोजित इतिहासाचं एक प्रमुख अशा प्रकारचं अंग आपल्याला दिसून येईल. आणि अशा या वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याचं बहुतांशी जे काम आहे ते काम भारत सरकारचं पुरातत्व खातं, त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्य शासनाची पुरातत्व खातंही करीत असताना आपल्याला आढळतात. की जसं इंटॅक ही स्वयंसेवी संस्था की ज्याला आपण इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज असं म्हटलं जातं, की या संस्थेने या क्षेत्रामध्ये 1984पासून ही संस्था कार्यरत आहे. सांस्कृतिक त्याचप्रमाणे नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पामध्ये अनेक विषयातील तज्ज्ञांचा सहभाग हा त्या ठिकाणी आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळाच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचं काम हे उपयोजित इतिहासाच्याद्वारे प्रामुख्याने केलं जातं. पहा मग अगदी त्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रकल्पांतर्गत वारसास्थळांचं मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामं करणं हे शक्य त्या ठिकाणी होत असतं. मग त्यामध्ये समाजाची घडण, मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध अशा प्रकारची आव्हानं, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचाही आढावा त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. सांस्कृतिक वारसास्थळांचं जतन त्याचप्रमाणे संवर्धन करत असताना त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी सुद्धा उपाय त्या ठिकाणी त्या उपाययोजनांचं नियोजन त्या ठिकाणी करता येतं. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना अशा प्रकल्पात सामील करून घेता येतं. त्यानंतर स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर अशा प्रकारचं नियोजन करणंही त्या ठिकाणी शक्य होत असतं. की अगदी हे जर आपण पाहिलं तर संबंधित उपयोजित इतिहासाच्या संबंधित व्यावसायिक क्षेत्र आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की अगदी या ठिकाणी उल्लेख केलेल्या क्षेत्राशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणं ठरवण्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे पूरक ठरतं. मग यामध्ये संग्रहालय, अभिलेखागार असतील, ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन असेल, पर्यटन आणि आतिथ्य असेल, मनोरंजन, त्याचप्रमाणे संपर्क माध्यमं असतील, की अगदी अशा या प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी विशेष अशा प्रकारचं कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाचीही गरज असते. की जसं स्थापत्य विशारद असेल, अभियंता असतील, इतिहासकार असतील, पुरातत्त्वज्ञ असेल, संग्रहपाल असेल, समाजशास्त्रज्ञ असेल किंवा अभिलेखागार व्यवस्थापक असेल, कायदी तज्ज्ञ असतील, छायाचित्रण तज्ज्ञ असतील, की अगदी आपण कितीही सांगितलं तर अगदी ही यादी एवढ्यावर संपणार नाही. तर प्राचीन स्थळं, वास्तू, वस्तू यांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचं सर्व तज्ज्ञांना पुरेसं अशा प्रकारचं जे ज्ञान आहे ते ज्ञान असणं हे आवश्यक असतं. अगदी
यामध्ये जर आपण पाहिलं तर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पामुळे या ठिकाणी उल्लेख केलेल्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या अनेक अशा प्रकारच्या संधी त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतात की अगदी हे पाहत असताना आपण पाहिलं पाहिजे की हे तुम्हाला माहीत आहे का की जगातील सर्वात प्राचीन समजलं जाणारं संग्रहालय मेसोपोटेमियामध्ये ऊर हे प्राचीन शहराचे उत्खनन करत असताना सापडलेलं आहे की हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या कालखंडामध्ये केलेलं आहे. अशा प्रकारचं हे संग्रहालय एनिगॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियाच्या राजकन्येने बांधले होता. ती स्वतः त्या संग्रहालयाची संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. अशा या संग्रहालयामध्ये सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचं सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका की ज्याला क्ले टॅब्लेट्स असं म्हटलं जातं की अशा ह्या त्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आणखी हे आपल्याला माहीत आहे का की इंडियन म्युझियम कोलकाता की कोलकाता या ठिकाणी असलेलं इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 झाली. नॅथॉनियल वॉलिक हे डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ होते. हे त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. की आपल्याला पुढे दिलेलं जे संग्रहालयाचं छायाचित्र आहे की 1905 सालचं हे चित्र आपल्याला दिलेलं आहे. संग्रहालयाची कला, पुरातत्व, मानवशास्त्र असे 3 प्रमुख जे विभाग आहेत ते विभाग त्याच्याशी संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय, सुरक्षा असे अनेक जे काही विभाग आहे हे विभाग आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. यातील प्रत्येक क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी जर आपण पाहिलं तर विशेष अशा प्रकारचं कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाचीही प्रामुख्याने आपल्याला आवश्यकता असते. आणि मग की असे हे मनुष्यबळ विविध अशा प्रकारच्या क्षेत्रामधून आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं. आणि त्यामधून सुद्धा जर आपण पाहिलं तर अगदी अशा या मनुष्यबळाचा उपयोग हा आपल्याला त्या ठिकाणी होताना दिसून येईल. पहा की अगदी अशा या चित्रामध्ये आपल्याला एकंदरीत कोलकाता या ठिकाणचं इंडियन म्युझियम हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल की अतिशय भव्यदिव्य अशा प्रकारचं ही इमारत इंडियन म्युझियम हे आपल्याला या चित्रामध्ये दिसून येते. पहा सदर पाठावरील स्वाध्याय हा विद्यार्थ्यांनी पूर्ण करावा की अगदी आपण अशा या पाठामध्ये उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र, लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रबोधन कसं करता येईल, त्याचप्रमाणे आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचं जतन असेल, संवर्धन असेल हे करण्याविषयी समाजामध्ये एकंदरीत जागृती कशाप्रकारे निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य, त्याचप्रमाणे उद्योग व्यवसायांच्या क्षेत्रामध्ये वाढ कशी करता येईल, अशा या गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचं काम हे प्रामुख्याने उपयोजित इतिहासामध्ये केलं जातं. आणि त्यामुळं उपयोजित इतिहास हा अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा आपल्याला दिसून येतो की अगदी अशा या ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचं विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचं पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन किंवा संवर्धन व्हावं हे अतिशय आवश्यक असतं. आणि म्हणून याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. सदर पाठावरील जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय विद्यार्थ्यांनी पूर्ण करावा. धन्यवाद.